बियर बार की आड़ में देह व्यापार चलाने वाले चिमूर स्थित वनिता बियर बार एंड रेस्टोरेंट पर आखिरकार प्रशासन ने कड़ी कार्रवाई करते हुए उसका लाइसेंस स्थायी रूप से रद्द कर दिया है। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं यह खबर। बियर बार की आड़ में देह व्यापार चलाने वाले चिमूर स्थित वनिता बियर बार एंड रेस्टोरेंट पर आखिरकार प्रशासन ने कड़ी कार्रवाई करते हुए उसका लाइसेंस स्थायी रूप से रद्द किया है। चिमूर पुलिस की कार्रवाई के बाद जिलाधिकारी ने यह फैसला लिया। 16 मई 2026 को चिमूर पुलिस ने आजाद वार्ड स्थित वनिता बियर बार पर रात के समय छापामार कार्रवाई की थी। इस कार्रवाई के दौरान एक पीड़ित महिला को मुक्त कराया गया था। जांच में सामने आया कि बार का इस्तेमाल अनैतिक मानव व्यापार के लिए किया जा रहा था। इस मामले में पुलिस निरीक्षक दिनेश लबड़े ने वरिष्ठ अधिकारियों के माध्यम से पुलिस अधीक्षक को बार का लाइसेंस रद्द करने का प्रस्ताव भेजा था। इसके बाद जिलाधिकारी ने राज्य उत्पादन शुल्क विभाग की रिपोर्ट मंगवाकर पुलिस द्वारा प्रस्तुत साक्ष्यों को स्वीकार करते हुए वनिता जगन रंगारी के नाम पर जारी बार का लाइसेंस स्थायी रूप से रद्द करने के आदेश जारी किए। इस प्रकरण में बार संचालिका वनिता जगन रंगारी के खिलाफ अनैतिक मानव व्यापार निवारण अधिनियम के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया गया था। संबंधित बियर बार के आसपास धार्मिक स्थल होने के कारण इस कार्रवाई का चिमूर क्षेत्र के नागरिकों ने स्वागत किया है। मागील महिन्यात 16 तारखेला म्हणजे 16 मेला आम्हाला अशी माहिती मिळाली होती की आझाद वार्ड येथील वनिता बियर बार इथे देह व्यवसाय चालतो आणि बाहेरच्या महिला मुली तिथे देह व्यवसाय करता आणल्या जातात। ही माहितीची आम्हाला खात्री वाटली आणि त्या बियर बारच्या ज्या मालकीण आहेत, संचालिका आहे वनिता रंगारी, या हे सगळं करतात अशी आम्हाला खात्रीदायक माहिती मिळाली होती। त्या माहितीची आम्ही पुन्हा शहानिशा केली। ते शहानिशा केल्यावर सुद्धा ही माहिती बरोबर आढळून आली। त्यानुसार आम्ही मग नियमाप्रमाणे खासगी ग्राहक बनावटी ग्राहक बनवून पाठवला आणि त्यावेळेला छापा घातला असता तिथे देह व्यापार चालतो याचे खात्रीलायक पुरावे आम्हाला मिळाले। आम्ही रंगेहात पकडलं। त्यावेळी एका पीडित महिलेची आम्ही तिथून सुटका सुद्धा केली आणि या गुन्ह्यामध्ये वनिता रंगारी या संचालिका यांना आम्ही त्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा याच्यानुसार अटक केली। त्या सध्या कारागृहात आहे। तर या तपासादरम्यान असं लक्षात आलं की हा जो देह व्यवसाय होता हा ह्या बियर बारच्या नावाखाली सुरू होता आणि बियर बार सुद्धा अतिशय कंजेस्टेड भागात आहे आणि नागरिकांच्या अनंत अडचणी होत्या, त्यांच्या कंप्लेंट होत्या। त्याचबरोबर विशेष पाहणी केली असता त्या बियर बारच्या आजूबाजूला 3 मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे, एक बौद्ध समाजाचं धार्मिक स्थळ, असे भरपूरसे धार्मिक स्थळे अगदी तिथे हाकेच्या अंतरावर आहे। त्यामुळं ही बाब अतिशय चुकीची होती आणि धार्मिक भावना दुखवणारी होती। तशा आशयाचा अहवाल मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री आयुष नोपाणी साहेब यांना सादर केला आणि आमच्या SP साहेबांनी हा अहवाल माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवला। जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा याबाबत शहानिशा केली। त्या शहानिशेमध्ये त्यांना तथ्य आढळून आले आणि या बियर बारचा उपयोग वनिता रंगारी या केवळ कुंटणखान्याकरता करत आहे, म्हणजे परवान्याचा दुरुपयोग करत आहे अशी त्यांची खात्री पटल्याने त्यांनी दिनांक 16/6/2026 रोजी हा परवाना वनिता बियर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द केलेला आहे। त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे। त्यांची त्रासापासून मुक्तता झाल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।